12 नंबरचं प्रकरण आहे काळकाम वेग. पहिला पाठ गणित सगळं वाचायची गरज नाही, तेच काम दिसलं की तेच कामच्या बरोबर चिन्ह करायचं आणि काटायला सुरुवात करायची. 10 एके 10, 10 दोन्ही 20, बे एक बे, बे सक्क 12. इथे तीनच्या पाड्यात बघा, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, परत तीनच्या पाड्यात 3 एके 3, 3 दोन्ही 6, बे दोन्ही 4, 4 हे उत्तर आहे. मग अशी मी वेगळं काढलं होतं, आता पहिल्यांदा वेगळं काढलं, नंतर वेगळं काढलं. कटिंग आहे शेवटी, कसंही काढा काही नाही होत. चला इथं तेच काम आलं. कुठनं कट होते बघा, 9 ने कट होते बघा, 9 दोन्ही 18, बे एक बे, बे 8 16, 8 एके 8, 8 ला 8 कट झाला, 12 15 शिल्लक राहिला, 15 4 नंबरचं उत्तर आहे. पुन्हा तेच काम आलं, 7 दिसायला लागला, 7 त्रिक 21, 3 चा कुठं दिसतोय, 3 चौक 12, 10 चा कुठं दिसतोय, 10 एके 10, 10 दोन्ही 20, 4 दोन्ही 8 बाकी राहिले, या बाजूचं 8 आहे म्हणून गुणाकार होणार आहे. पुढचं 35 मधून 5 काम करून 30 दिवसात संपतात, तेच काम आहे बघा. कुठनं कट होते बघा, 10 तिकट होते 10, 10 त्रिक 30, 5 ने कट होते 5, 5 5 25, 5 ने कट होते 5 7 35, 7 त्रिक 21 राहिलं. पुढचं बघा, तेच काम आहे. कुठनं कट होते बघूया, कुठूनच कट होय ना, कट होते 8 एके 8, 8 45, 5 एके 5, 5 5 25, 5 एके 5, 5 चोक 20, 4 एके 4, 4 7 28, 7 दिवस. पुढचं गणित तेच काम, कुठे तेच काम, ओके. 10चं बघा, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 12 एके 12, 12 त्रिक 36. आता हे 3 आणि 2 6 आहे, 6 6 त्रिक 18, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. इथे हे संपलं. त्या अडचणी केला आली का बरोबर सगळ्यांची? काही अवघड नाही, फक्त कटिंग आहे. इकडे पाहता हे कसं सोडवायचं. एक्स पहिलं एक काम 20 दिवसात करतो, 30 दिवसात करतो, दोघे मिळून किती दिवसात करतील? तर याच्यामध्ये खूप ट्रिक असतात. तर बघा, या दोघांचा एलसीएम घ्यायचा. एलसीएम किती येतो? 20 आणि 30 चा एलसीएम किती येतो? 60 येतो. 60 ला बघा, 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60, दोघे मिळून 3 आणि 2 5 झाले. 3 आणि 2 दोघे मिळून आहेत ना, म्हणजे हा 3 लाडू खातो, हा 2 लाडू खातो एका दिवसात. तर लाडू खायचे 60, 12 पंचे 60, तर याला 5 ने भागलं तर किती येणार आहे तुमचं उत्तर? 12. तर कुठे गेलं 12? इथं आलं. परत एकदा बघा, एलसीएम पार्ट होतात, एलसीएम पार्ट पाहिजे, होतीलच. 20 आणि 30 आहे, 20 30 एलसीएम पाडा बघायचा, 20 30 60च आहे. नसेल तर इथं लिहायचं पटकन, असं 20 30 काढायचा पटकन. 10च्या पाड्यात ते बघा, सगळ्यात मोठ्या 10च्या पाड्यात 2 त्रिक 6, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60. एलसीएम किती आला? 60 मांडायचं. 60 मांडला की 20 त्रिक, त्रिक आला 30 दुनी, 3 आणि 2 5 आला, 5 ने भागायचं, 3 आणि 2 5 आला, 5 ने भागलं तर 12, 12 पंचवीस 60. काय अडचण आहे याच्यामध्ये? 5 सरळ बसा. हे बघा, 12 आणि 24 एलसीएम 24च येणार आहे. एलसीएम किती येणार आहे? 24 येणार आहे. ज्यावेळेस असं एका पाड्यात असतं 12 दुनी 24, तर त्याला 3 ने भागायचं. 24 भागिले 3 केलं तर 8 येणार आहे. किती येणार आहे ते? 8 येणार आहे. इकडे पहा परत एकदा. आता मी थोडस मांडून देतो. ए नावाचा व्यक्ती, बी नावाचा व्यक्ती, 12 आहे 24 आहे, एका पाड्यात असेल तर एलसीएम 24 असणारे. लाडू किती खातात ते काढायचे. 12 दुनी 24 लाडू. ए हा 2 लाडू खातो, तर 24 एके 24, हा एकच लाडू खातो, तर दोघांना मिळून 24 लाडू खायचे. ते 2 आणि 1 3, 3 ने भागलं तर 8 दिवसामध्ये ते लाडू संपतील. असं करायचं, हे असं मांडायचं या पद्धतीने. पण पाड्यात असलं ना, मी तर सरळ 3 ने बघतो. 3 मोठ्याला 3 ने भागलं की 8 संपलं, माझं संपलेलं असतं. हे काही जास्त बघत नाही, पण माझी झालेली प्रॅक्टिस. कुठल्याही पाड्यात असू द्या, असं डबल आहे बरं, फक्त ते टेबल असतं. इथं जर 36 असतं, इथं जर 36 असतं तर मी काय केलं असतं बघा, 3 आणि 4 ने भागलं असतं, 9 दिवसात संपलं असतं. का? तर 12 त्रिक 36, 3 आणि 1 4. आता इथं 12 दुनी 24 होतं, 2 आणि 1 3, 3 ने भागलं. इथं जर 48 असतं तर मी 5 ने भागलं असतं, आणि 5 ने भागले असतं तर किती आलं असतं? 9.6 दिवसात संपलं असतं. 9 5 45, सॉरी 5 दिवसात. 9 नाही 9च ना, 5 ने भागलं असतं. 5 9 45, आणि किती राहिलं? 3/5 राहिलं. 3/5 म्हणजे 0.6. असं तोंडी संपलं पाहिजे.
अरे कट झालं काय रे? नीट पाठवलं नाही वे. कोणी पाठवलंय? आता जरा मला वाचून सांगा थोडस. एक काम 15 दिवसात करतो, ब तेच 10 दिवसात करतो, तर दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील, आहे की नाही? 10-15 एलसीएम 30 येणार आहे. 30 येणार आहे की नाही? अरे 10 त्रिक 30, 15 दुनी 30. मग इथं किती होतात? 30 ला. तर 15 दुनी 30 आणि 10 त्रिक 30 दोघे मिळून 5 लाडू खातात आहेत. 6 दिवस. 6 दिवस का नाही कळालं? इथपर्यंत सॉल्व्ह करा. चला पटकन ना. बघा गणित काय म्हणतं, अ हा बच्या दुप्पट. अ हा दुप्पट आहे, म्हणजे अ 2 लाडू खातो तर ब 1 लाडू खातो. बरोबर आहे. आणि क हा अ आणि ब दोघांच्या इतका, म्हणजे हे दोघं मिळून 3 लाडू खातात, तर क 3 लाडू खाणार आहे. लक्षात आलं का नाही? परत म्हटलंय अ एकटा 12 दिवसात काम करतो, अ 2 लाडू खातो दररोज, मग 12 दिवस काम केलं, लाडू किती असणार आहे? 24. दररोज 2 लाडू खाणारा माणूस 12 दिवस लाडू खायला लागला तर 24च लाडू संपते. संपलं. मग परत म्हणलंय प्रश्न, आता आपल्याकडे लाडू आहेत 24. अ ब क मिळून तेच काम, म्हणजे 24 लाडू खायचं काम. तिघं मिळून किती खाणार आहे? 3, 4, 5, 6. 6 ने केलं तर 4 दिवसामध्ये ते लाडू संपवतील. 4 दिवसामध्ये लाडू संपले. 4 दिवसाचं उत्तर. बघितलं की काय अवघड नाही, फक्त इमॅजिनेशन करायचं आणि सॉल्व्ह करायचं. पुढे बघा, सी मध्ये प्रश्न पहिला काय, अ ब क तिघे मिळून 8 दिवसात ते काम करतात. एक काम आहे. ब ते काम 20 दिवसात करतो, क ला ते 30 दिवस लागतात, ला स्वतंत्रपणे किती दिवस लागतात. तर ह्याला काय करायचं, तिघे मिळून आहेत ना, तर मी थोडा वेळ एबीसी लिहितो. एबीसी किती दिवसात? 8 दिवसात. फक्त एकटा बी 20 दिवसात, एकटा क 30 दिवसात. आता मला काढायचा यांचा एलसीएम, आणि हे प्रत्येक जण किती लाडू खातात ते बघायचं. तर बघा, एलसीएम काढण्यासाठी मला काय करावं लागेल यांचं, तर 120 एलसीएम येतो, कारण 20 सक्क 20 असे असतं, 30 चौक 20 असे असतं, आणि 15 20 असते. असं काही नाही, तुम्ही 240 म्हटलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. 120 लाडू खाणार आहेत. किती खाणार आहेत? 120 लाडू खाणार आहेत. 120 हा एलसीएम येणार आहे. बाजूला तो तुम्ही स्वतंत्रपणे करायचा, काढायचा. काढून देऊ इथं. 8, 20, 30. बघा आता 2च्या पड्या ते सगळ्या सुरुवातीला. बेचोक 8, 10 आणि 15. 2च का घेतला? कारण तिघांमधनं 2 कॉमन निघणं गरजेचं होतं. आता जर बघितलं तर काय येते, मला 5चा पडा दिसतोय मोठा. 4ला भाग जात नाही तसा तसा. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. आता 2च्या पड्यात ते मग 2 घेतो. बे दुनी 4, बे 1 बे आणि 3. आता मूळ संख्या आल्या. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 पंचे 60, 60 दुनी 120. 120 एलसीएम काढला की तो पाठ पण होऊन जातो, त्याला फार वेळ लागणार नाही तुमचं. मग 15 अटी, तिघे मिळून 15 लाडू खातात. सरळच कळलं. 15 अटी 20 असे. तिघांची लाडू खाण्याची क्षमता किती आहे? 15. एका दिवसात 15 लाडू तिघे खातात. बस आपल्याला एवढं कळलं. 20 टक्के 20 असे. एकटा त्या 15 मधले 6 लाडू एकटा एक खातोय, आणि 30 चौक 20 असे. आणि सी हा एकटा 4 लाडू खातोय, मग ए किती खातोय? 5 लाडू खातोय. 6 4 10, ए किती खातोय? 5 लाडू खातोय. तुम्हाला हेच विचारले. 5 24 दिवस त्याला लागतील. 24 पंचे 120. किती दिवस लागतील त्याला? 24 दिवस. कारण ते कोण विचारले स्वतंत्रपणे? अच विचारले ना. 24 कुठे? तिथंच आहे. अ विचारलाय, तर जो विचारलाय तो कदाचित अब विचारतील, कदाचित अक विचारतील, प्रश्न काही विचारतील, मग ते जोडायचं आणि त्याने भागायचं. कदाचित बक विचारतील, बक विचारलं असतं तर 12 दिवस लागले असते. 6 4 10. जे विचारले ते त्यानुसार चालायचं. कळालं का? का नाही कळालं? नक्कीच कळालं असेल. कळालं नसेल तर नंतर व्हिडिओ बघायचा. बघा आता खालचं मगाच्या सारखं अत्यंत सोपं गणित आहे. अ ब क तिघे म्हणून 12 दिवसात संपवतात. ठीक आहे, संपवू द्या. अ हा ब च्या दुप्पट का हे करतो, अ ब च्या दुप्पट काम करतो, म्हणजे अ 2 लाडू खातो तर ब 1च लाडू खातो. दोघे मिळून किती खाणार आहेत? आता 3 लाडू खाणार आहेत. पण ते काय म्हटले, तर क हा क येतं. क हा अ व ब या कामाच्या, म्हणजे क हा या दोघांच्या मिळून, म्हणजे दोघं किती? 3 खातात लाडू.
तर 1/3 खातो, म्हणजे 3 ला 3 गेलं तर एकच लाडू खातो. 3 ला 3 कट झाला की नाही, म्हणजे क लाडू किती खातोय, एक खातोय. आता एक लक्षात घ्या, तिघे मिळून किती लाडू खातात, 12 दिवस लाडू खातात ते. हा 2, हा 3 आणि हा 4, मग बारचोक 48 लाडू तिथं. कारण दररोज ते 4 लाडू खातात आहेत, असे 12 दिवस लाडू खातात आहेत. लाडू किती, 48. मग परत ते म्हणतात क एकटा ते 48 लाडू खायला किती दिवस लागेल, तर क एकच खातोय ना रोज. क किती लाडू खातोय, एक खातोय. मग एक नाही भागला तर त्याला 48 दिवस एकट्याला लागतील. नाही कळालं, नक्की कळालं. चला पुढचा नमुना 4 बघा. थोडं जरा सेंड पीडीएफ करताना व्यवस्थित करायची. एक काम 15 मुले 20 दिवसात करतात. बर, 15 मुलांना 20 दिवस लागतात. काम किती आहे, 300. लक्षात आलं का. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करत असतील, 3 मुले म्हणजे 2 पुरुष आहे की नाही, 3 मुले म्हणजे 2 पुरुष करत असतील, तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील बघा. एक लक्षात घ्या, 3 मुले 2 पुरुष, 3 बॉईज बरोबर किती, 2 मॅन असणार. मग आपल्याला काय झालेलं आहे, मुले कुठे तिथे आहे की नाही, तर हे किती झालं, 5 पट झालं. किती पट झालं, 5 पट झालं. तर हे 5 पट केलं तर किती होते, 10 होणार आहे. 10 पुरुषांना किती दिवस लागणार, 20 दिवस लागणार. 10 पुरुषांना किती दिवस लागणार, 20 दिवस लागणार. आता जर पुरुष जर 20 केले तर काम पुन्हा अर्ध होणार, 10 दिवस लागणार. किती दिवस लागणार, 10 दिवस. नाही कळलं, तोंडीच आहे, काहीच नाही अवघड याच्यामध्ये, फक्त हे लॉजिकल आहे. 10 पुरुषांनी काम केलं असतं तर त्यांना 20 दिवस काम केलं असतं. आयला मला काम लवकर संपवायचं होतं, पुरुष वाढवतो. 10च्या ऐवजी 20 टाकले तर काम दिवस अर्धे होणार आहेत. काय होणार आहे, ते अर्धे होणार. थोडक्यात हा गुणाकार आणि हा गुणाकार सेम असतो. हा गुणाकार आणि हा गुणाकार सेम असतो. काय अवघड आहे का, नाही. पुढचं गणित बघा, डी. नीट लक्ष द्या रे. 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करतात. 4 पुरुषाच्या ऐवजी 2 3 करतो, कारण रेशो खाली आणला का नाही ते मॅच होत. शॉर्ट मध्ये बनवायचं, त्याला काय म्हणतो, संक्षिप्त रूपात बनवायचं. 2 मेल इज इक्वल टू 3 फिमेल आहे, बरोबर आहे की नाही. हो, 2 पुरुष 3 स्त्रिया एवढं काम करतात, म्हणजे ह्याच्यात इफेक्टिव्ह कोण आहे, जास्त पुरुष आहे. ओके, आता 9 पुरुष म्हटलेले, 9 पुरुष एक काम 12 दिवसात करतात. तर आता 9 पुरुष करायचं असेल तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील. एक लक्षात घ्या, तिथं 9 पुरुषाच्या ऐवजी मी काय करतो, दोन्ही वाढवतो. 18 पुरुषाला ते काम किती दिवस जाणार आहे, 24 दिवस जाणार आहे. 18 पुरुषाला चुकते थोडस, 2 मिनिटं इकडे बघा. इथं 4 पुरुष बरोबर 6 फिमेल, इथं 18 स्त्री आहेत. काय विचारलं त्यांनी, 18 दिलेले. 18 फिमेल म्हणजे किती पट झालं, 3 पट झालं. 3 पट झालं की नाही, 18 स्त्रिया म्हणजे 3 पट झालं, तिप्पट. मग हे पण 3 पट केलं तर किती होणार आहे, 12 मेल होणार आहे. बरोबर आहे का, 3 पट 12 मेल. मग तुम्हाला काय विचारले बघा, 9 पुरुष हे 12 9 अष्टोदर्श आहे, 9 बरोबर 12 आहे. तर तुम्हाला आता विचारले 12 बरोबर किती असणार, 9 असणार, कारण हा गुणाकार सेम आला पाहिजे. 12 बरोबर किती असणार आहे, 12 9 अष्टोदर्श. मग याला 12 ने तुम्हाला बघायचं, 12 ला 12 गेली तर 9 राहणार आहे. किती राहणार आहे, 9 राहील. कळालं का, काही अवघड नाही त्याच्यामध्ये, फक्त तो रेशो जुळवायचा आहे. आता खाली कळेल तुम्हाला. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात, जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात. आता बघा, 3 मुले 3 बॉईज आहेत, ते 2 मेल एवढं काम करतात, तर तेच काम 18 पुरुष, 18 पुरुष म्हणजे इथं आलं 18 मेल, किती पट वाढलं, 9 वाढलं. तर हे 9 काय होणार आहे, 9 त्रिक 27 बॉईज पाहिजे, 27 बॉईज. आता इथं काय झालं, 12 मुले, 12 गुणुले 18 भागिले 27 करावं लागेल तुम्हाला. मग 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 3 एके 3, 3 चौक 12, 4 दुनी 8 दिवसात. किती दिवसात कंप्लीट होणार आहे, 8 दिवसात कंप्लीट होणार आहे. काय अडचण आहे का,
नाही. चला घ्या सोडून पटकन ना. 5 डी मधलं तिसरं बघा. त्याचा एलसीएम काढायचं तुम्हाला. थोडस असं मांडा. ए 25 आहे तुमचा, सॉरी 20 आहे, बी तुमचा 25 आहे, सी तुमचा 30 आहे. 20 25 30 एलसीएम 300 किती तो 300. साईडनी काढला तरी चालेल. 300 येतो आणि 300 जो आहे 300 आल्यानंतर हा 20 15 25 12 आणि 30 10 असे येणार आहे. म्हणजे 300 लाडू खाताना ए ची कॅपॅसिटी एका दिवसाची 15 आहे, बी ची 12 आहे आणि सी ची 10 आहे. तर काय गणित म्हटलं बघा, एने 4 दिवस काम केलं म्हणजे 15 चोक 60 लाडू खाऊन गेला तो. 240 लाडू झाले. कोयल्यावर राहिलेलं काम 240 लाडू खाण्यात होतं. अर्ध काम संपवलं. बने अर्ध काम केलं म्हणजे अर्ध जर केलं म्हणजे याला अर्धा केला तर 120 काम शिल्लक राहिलं, तोही सोडून गेला. त्यानंतर उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी क ला यावं लागलं आणि क 10च लाडू तो खातो. मग 10ने जर भागलं तर किती येणार आहे तुमचं? 12 दिवस त्या क ला लागणार आहे. प्रश्न असा नाही विचारला जात. कधी कधी प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला असा विचारला जातो की टोटल एकूण किती दिवस लागले. मग ह्याला किती दिवस लागले? 12. आता इथं कलाच विचारलाय, पण तुम्हाला कसं विचारलं जाईल सांगता येत नाही. इथं 12 लागले. ह्याला ह्याने अर्ध काम केलं त्याला किती दिवस लागले ते तुम्हाला काढावं लागणार आहे. अर्ध काम म्हणजे 120 लाडू खाण्यासाठी याला सुद्धा 10 दिवस लागले असते. 12 10 22 आणि पहिला हा 4 26 दिवस लागले असते. असा प्रश्न ट्विस्ट करून विचारला जातो, सरळ विचारला जात नाही. आणि आता हा शेवटचा 4 नंबरचा प्रश्न घेऊन सर आलेले मला वाटतं. एक काम अनुक्रमे अ 12 दिवसात, ब 15 दिवसात आणि क 24 दिवसात संपवतात. सेम तसाच क्वेश्चन आहे. अ किती? 12, ब 15 आणि क 24. बघा 12च्या पाड्यात 24 आहे म्हणजे 12 एलसीएम मध्ये तो घ्यावा लागेल ना, घ्यायची गरज नाही. 15 आणि 24 चा एलसीएम किती येणार आहे बघा? 120 येणार आहे. किती येणार आहे? 120. नेहमीचे तेच आकडे असतात, तेच तेच पुन्हा फिरतात, तेच. 12 10 लाडू ए खातोय, 8 लाडू बी खातो आणि 5 लाडू क खातो. आता काय झाले गणित वाचायचे आपल्याला. अने ते काम 3 दिवस केलं म्हणजे 10 त्रिक 30 लाडू खाऊन गेला बाबा बिचारा. राहिले 90 लाडू. गेल्यावर सोडून गेल्यावर ब ने 5 दिवस काम केलं. 8 45 5 दिवस आहे ना, 40 लाडू तो बी खाऊन गेला. राहिले 50 लाडू. त्यानंतर एक त्या क ला उरलेले काम करावं लागले. क 5 लाडू खातो तो भागिले 5 करावं लागेल. 5 10 50 म्हणून 10 दिवस त्याला लागणार आहे. काय अडचण आहे का? काही अडचण नाही, सॉल्व्ह करा, अवघड नाहीये. सर गेले काही